मित्रांनो, आज आपण ग्रामरचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे यूज जिरेंट. त्याचे मराठी अर्थ होतो धातू साधित नाम. त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? V1 प्लस आय-एन-जी म्हणजे V4 क्रियापदाचे चौथं रूप, याला म्हणतात जिरेंट. तर ते वाक्यात कसं वापरलं जातं ते आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आहे, आय लाईक टू रीड अ स्टोरी बुक. तर या वाक्यामध्ये तुम्हाला टू आणि क्रियापद असं दिलं असेल, म्हणजे क्रियापद अगोदर टू लावलेला असेल आणि क्रियापद लिहिलेले असेल V1 मध्ये पहिलं रूप दिलं असेल. मग ती टू आणि प्लस क्रियापद V1 हे वाक्यात बघायचं आणि त्या वाक्यामधलं त्या शब्दाचे जिरेंट करायचं, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल करायचं. कसं बघा, आय लाईक टू रीड अ स्टोरी बुक. आन्सर आय लाईक. करता क्रियापद दिसतं. आता टू रीड याचे जिरेंट करताना काय करायचे? हा टू काढायचे आहे आणि जे क्रियापद आहे तिला लिहून त्याला आय-एन-जी प्रत्यय लावायचे, आय-एन-जी सफिक्स लावायचे, म्हणजे V4 करायचे, प्रेझेंट पार्टिसिपल करायचे. हा झाला जिरेंट. क्रियापदाच्या टू काढून पुढच्या आणि नंतर त्याला शेवटी आय-एन-जी लावायचं, म्हणजे क्रियापदाचं जिरेंट तयार होतं. आय लाईक रीडिंग अ स्टोरी बुक, अशा पद्धतीने. दुसरं उदाहरण, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. मित्रांनो, काही वाक्यांमध्ये दोन ठिकाणी आपल्याला जिरेंट करावाला सांगता. कारण का? तर त्या वाक्यामध्ये टू इन्फिनिटिव्ह दिलेले असतात दोन ठिकाणी. जसं आता टू रीड हे इन्फिनिटिव्ह आहे, मग टू डाय आणि टू सरेंडेड हे टू इन्फिनिटिव्ह आहे, म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप असतं आणि टू लावलेलं असतं. त्यांचे आपल्याला जिरेंट करायचं असतं. मग काही वेळेस दोन असतात, एक असतात. आता या वाक्यात दोन आहे, टू डाय, मग हा टू काढला आणि या डायला आय-एन-जी लावला, डाईंग. इज बेटर दॅन, परत टू आला आणि V1 आली, क्रिया मूळ रूप आलं, तर टू काढून त्याला आय-एन-जी लावायचं, म्हणजे सरेंडरिंग असं तुम्हाला लिहायचे. तिसरं वाक्य बघा, रीना लव्स टू राईट नॉवेल्स. रीना लव्स, टू काढला. आता हा राईट शब्दाचा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे जिरेंट करायचा. पण एक लक्षात ठेवा, ज्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ई असतं, लक्षात घ्या, त्याला आय-एन-जी लावताना तोही काढावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. जसं रायटिंग, मग ई काढलेला आहे ना, आय-एन-जी लावलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. पण इथं टू डायच्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, ईने काढलेला आहे, पण तो अपवादात्मक शब्द आहे, एक्सेप्शन आहे. तर असे 2-3 शब्द असे आहेत, तर शेवटचा ई असतो, लहानातला लहान शब्द, तो ई काढला जात नाही. पण हे लांबलचक स्पेलिंगवाले क्रियापद असतात, त्याच्या शेवटचे अक्षर ई काढावं लागतं आय-एन-जी लावताना. मग रीना लव्स रायटिंग नॉवेल्स असं त्याचे उत्तर आहे. टू वॉक इज द बेस्ट एक्सरसाइज. मग टू काढल्यानंतर हे वॉक क्रियापदाला जिरेंट करताना आय-एन-जी लावायचे आहे, हे असं वॉकिंग. पुढचे वाक्य, इज द बेस्ट एक्सरसाइज, जसं तसं. पुढचे वाक्य, मदर लाईक्स टू वर्क दॅन टू स्लीप. तर या वाक्यामध्ये दोन जिरेंट आलेले आहेत. दोन ठिकाणी तुम्हाला जिरेंट करायचे आहेत आणि दोन इन्फिनिटिव्ह आहेत. मग मदर लाईक्स टू काढायच्या, वर्किंग दॅन टू काढायच्या, दॅन स्लीपिंग, असं अशा पद्धतीनं तुम्हाला काढायचं. एक्सरसाइज बघा, राणी लाईक्स टू हेल्प पुअर. आता हे तुम्हाला सोडवायचे आहे व्हिडिओ बघून. आलं लक्षात मित्रांनो? त्यानंतर महत्त्वपूर्ण एक भाग आहे ग्रामरच्या दुसरा, जिरेंटच्या अपोजिट, तो म्हणजे टू इन्फिनिटिव्ह. आता हा टू इन्फिनिटिव्ह नावाचा जो ग्रामरचा टॉपिक आहे, तो पण सिंपल आहे, हे लक्षात ठेवायचे. त्याचा अर्थ होतो क्रियापदाचे मूळ रूप, मेन वर्ब V1 असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी लाईक प्लेइंग डेली. तर या वाक्यामध्ये प्लेइंग हा शब्द जो आहे तो जिरेंट आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. मग आता इथं काय करतोय आपण? प्रेझेंट पार्टिसिपल तर म्हणजे जिरेंटच्या टू इन्फिनिटिव्ह बनवायला लावतात ते. तसंच आहे, सोपं आहे. जसं आपण जिरेंट तयार केले टू इन्फिनिटिव्हचं, तसं तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह करताना जिरेंट जो आहे तो काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल, वी लाईक प्लेइंग डेली. मग वी लाईक, आता प्लेइंग हे जिरेंट आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, याला टू इन्फिनिटिव्ह करताना क्रियापदाचे मूळ रूप तयार करावं लागेल, म्हणजे तुम्हाला हा आय-एन-जी प्रत्यय काढावा लागेल आणि ह्या क्रियापदा अगोदर टू लावावा लागेल. असं टू आणि हा इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपात अगोदर टू लावून टू इन्फिनिटिव्ह तयार केलं जातं, हे लक्षात ठेवा.
मग काय केलं, आय एन जी काढला, क्रियापद लिहिले, मग त्याच्या अगोदर टू लावला. वी लाईक टू प्ले डेली. पुढचे उदाहरण तशीच आहेत. सिंगिंग इज बेटर दॅन डान्सिंग. या वाक्यात दोन जिरेन आहेत, तर तुम्हाला दोन ठिकाणी टू इन्फिनिटिव्ह वापरावं लागेल. जसं सिंगिंग, टू सिंग, इज बेटर दॅन डान्सिंग, टू डान्स. म्हणजे आय एन जी प्रत्यय काढायचे आहे, हे लक्षात ठेवा. फादर इज मेकिंग केक फॉर मी. मग फादर इज मेकिंगचा आय एन जी निघाला आणि टू मेक झालं. पण इथे लक्षात ठेवा, MEKING आहे. मग मेकच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ई आहे, हे पण लक्षात द्यायला पाहिजे तुम्हाला. ते लक्षात आलं पाहिजे तर कोणत्या क्रियापदा शेवटी ई आहे. मग तो आय एन जी काढताना तो ई परत करावा लागतो. टू मेक केक फॉर मी. वी आर डुईंग होमवर्क्स. काय होईल अर्थ? वी आर डुईंग होमवर्क, आम्ही होमवर्क करत आहोत. आन्सर काय येईल? वी आर टू डू. म्हणजे आय एन जी निघाला, टू लावल्यानंतर डू आला, क्रियापद आहे मूळ रूप इन्फिनिटिव्ह, टू इन्फिनिटिव्ह, होमवर्क्स. सीमा लाईक्स ड्रिंकिंग टी. सीमा लाईक्स टू ड्रिंक टी. असं हे एक्सरसाइजसाठी तुम्हाला दिलं आहे. आय लाईक स्पीकिंग इन इंग्लिश. वी आर फास्टिंग टुडे. मग या जिरेंचं तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह शिकवल्याप्रमाणे करायचे आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी यूज जिरेन आणि यूज टू इन्फिनिटिव्ह शिकवलं आहे. तर हे तुम्हाला शिकवलेलं कसं वाटलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये? जर चांगलं वाटलं असेल, सोपं वाटलं असेल, तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करू शकता. धन्यवाद.